नमस्कार, मी नीलम. सायरास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मसाले भाताची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग वळूया रेसिपीकडे. तांदूळ 1.5 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. खडे मसाले, अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून 1 वाटी घेतलेली आहे. फ्लावर बारीक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मटार, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, गाजराचे छोटे छोटे तुकडे, बटाटे 1, कढीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर तोंडली. मसाले भात आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत. कुकरमध्ये 3 पळी तेल टाकून तेल गरम करण्यात ठेवलेला आहे. तेल गरम झालं की आपण फोडणी तयार करणार आहोत. तेल आपलं छान कडकडीत तापलेलं आहे. त्यामध्ये 1 चमच मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडून झाल्यावरती जिरे, खडे मसाले टाकून घेऊया. त्याचप्रमाणे चिरून घेतलेला कांदा घालूया. कांदा चांगला परतून घेऊन आता त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, मिरच्या, सोयाबीन टाकून घेऊया. सोयाबीन 2 मिनिट परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो सुद्धा 2 मिनिट शिजेपर्यंत परतायचा आहे. आता उरलेल्या सर्व भाज्या ऍड करून 2 मिनिट किंवा 5 मिनिट परतून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये बनवलेले वाटण मसाले टाकून घेऊया. पाव टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला, 1 टेबलस्पून घरचं लाल तिखट, 1 टेबलस्पून मटन मसाला, 1 टेबलस्पून फ्राय राईस मसाला, अर्धा टेबलस्पून मिरची पावडर, चवीनुसार मीठ. सर्व मसाले फ्राय करून त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. तांदूळ सुद्धा भाज्यांबरोबर छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमच घरचं साजूक तूप घालायचं आहे. शिजवण्यासाठी 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी घालून परत एकदा व्यवस्थित असं सर्व तांदूळ भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. सजावटीसाठी कोथिंबीर घालून कुकरचा झाकण लावून 2 शिट्टी घ्यायच्या आहे. चला तर मग आपला भात रेडी आहे. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.